Hello student. Today, new point kinetic energy of rotating body. म्हणजे ज्यावेळेस एखादी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये फिरेल, म्हणजे समजा ही एक बॉडी आहे, ती जेव्हा गोल फिरेल त्यावेळेस त्याच्यावरती अप्लाय झालेली एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन किंवा रोटेटिंग बॉडी. आता कायनेटिक एनर्जी ही ज्यावेळेस अप्लाय होणार आहे, कन्सिडर करू इथे इरेग्युलर शेप वाली बॉडी, एक इरेग्युलर शेपची बॉडी आणि त्याची असलेली ती ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होईल. आता ती ज्यावेळेस ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होईल त्यावेळेस त्याच्यापासून जी एनर्जी तयार होणार ती आपल्याला फाइंड आउट करायची. आणि याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलं होतं. तर मग फिजिकल सिग्निफिकन्स काय म्हणतो, जसं लिनियर कंडिशन अप्लाय होते लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशनल मोशनला, तशी सेम रोटेशनल मोशनला सुद्धा होते. मग रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम कोण करतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया इम्पॉर्टन्स आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया साठी आपण काय करणार आहे, तर इथे जे आपले पार्टिकल आहेत, कन्सिडर करू हा m1, इथे m2, या बाजूला m3, इथे m1. म्हणजे इथे आपण अशी बॉडी घेतली, त्या बॉडी मध्ये n नंबर ऑफ पार्टिकल आहे छोटे छोटे. त्या n नंबर ऑफ पार्टिकलचं रोटेशनल पोझिशनच्या ऍक्सिस पासून, म्हणजे ही रोटेशनल पोझिशन, त्या रोटेशनल पोझिशनच्या किंवा असं करतो ही अशी बॉडी गोल फिरते, तर इथून असलेल्या ह्या पार्टिकलचं, इथून असलेल्या ह्या पार्टिकलचं किंवा इथून असलेल्या ह्या पार्टिकलचं मास m1 m2 m3 अप टू n नंबर ऑफ पार्टिकल असल्यामुळे m कन्सिडर n number of particle and mass of each particle is m1 m2 m3 up to m. आपण काल मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पाहिली. तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणतात, तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ प्रोडक्ट. मग तो प्रोडक्ट आहे, कुणाचा प्रोडक्ट आहे, इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. तर तुमचा डिस्टन्सचा स्क्वेअर कुठून, रोटेशनल ऍक्सिस पासून पोझिशन ऑफ पार्टिकल, द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास and square of perpendicular distance between position of rotational axis to particle. तर ही m1 साठी r1 कन्सिडर करू, m2 साठी r2 आणि m3 साठी rn. असेच n नंबर पर्यंत काय झालं तुमचं rn, ही परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं. Consider n number of particle and mass of each particle is m1 m2 up to mn. Perpendicular distance of each particle r1 r2 r3 up to rn respectively. म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं असलेलं परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतोय आपण. आता हे ज्यावेळेस आपली बॉडी रोटेशनल मोशन मध्ये फिरेल त्यावेळेस ह्या प्रत्येक पार्टिकलची असलेलं स्पीड, इथे दोन स्पीड येते, एक रोटेशनल मोशन मध्ये येते ते अँग्युलर वेलोसिटी आणि दुसरं लिनियर. तर ह्या प्रत्येक पार्टिकल m1 m2 m3 up to mn ह्या प्रत्येक पार्टिकलची असलेली अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे हा शेवटचा पार्टिकल आहे आणि हा इथला पार्टिकल, हे दोन्ही फिरताना सारख्याच ह्याच्यामध्ये फिरणार आहे की नाही, गोल फिरताना असं होणार आहे की लांबचा पार्टिकल
उशिरा जाणारे जवळचा पार्टिकल लवकर सर्कल पूर्ण करणारे, दोन्ही सर्कल पूर्ण करण्यासाठी तेवढाच वेळ घेणार आहेत, म्हणून त्यांची असलेली अँग्युलर वेलोसिटी काय कॉन्स्टंट. अँग्युलर वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल इज कॉन्स्टंट और अँग्युलर वेलोसिटी ऑफ रोटेटिंग बॉडी इज कॉन्स्टंट. ओमेगा इज अँग्युलर वेलोसिटी इज कॉन्स्टंट ऑफ रोटेटिंग बॉडी. सिंपल कन्सेप्ट आहे. आता जर तुमची अँग्युलर वेलोसिटी असेल तर हा प्रत्येक पार्टिकल या डायरेक्शन मध्ये फिरतोय बघा. तर ह्या प्रत्येक पार्टिकलची असलेली लिनियर वेलोसिटी ही कशी असेल, कॉन्स्टंट असेल की व्हेरिएबल असेल, इम्पॉर्टंट आहे. तर ह्या प्रत्येक पार्टिकलची लिनियर वेलोसिटी ही व्हेरिएबल असते, कारण लिनियर वेलोसिटी इट इज डिपेंड बाय प्रोडक्ट ऑफ, जे आपलं सर्क्युलर मोशन सुरुवात झाले, प्रोडक्ट ऑफ रेडियस अँड अँग्युलर वेलोसिटी. तुमची डिफरंट रेडियस आहे, रेडियस ऑफ each particles किंवा distance of each particles are different, therefore linear velocity of each particle are also different. Therefore linear velocity of each particle are different. Therefore V1, V2, V3 up to Vn are linear velocity of m1, m2 up to mn particle. तर तुमची लिनियर वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल्स आर डिफरंट बट अँग्युलर वेलोसिटी ऑफ ईच पार्टिकल आर सेम. हे इम्पॉर्टंट आहे. तर आपलं एक्सप्लेनेशन, सिंपल एक्सप्लेनेशन आहे, कन्सिडर एनी irregular shape of rigid body rotating with a constant angular velocity with different mass of particle m1, m2, m3 up to mn. The distance between each particle r1, r2, r3 up to rn respectively. The linear velocity of each particles are different because the distance between rotational motion to the position of particle also different. The linear velocity of particle v1, v2, v3 up to vn is related to the mass of body m1, m2 up to mn respectively. The simple concept. आता आपण याच्या आधीच्या लेक्चरला फिजिकल सिग्निफिकन्स पाहिला होता. तर फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये जे लिनियर मोशनचं असतं तेच सेम रोटेशनल मोशन मध्ये आपण कंपेअर करतो. म्हणजे लिनियर मोशन मधला फोर्स इकडे टॉर्क आपण अप्लाय केलाय, तसंच लिनियर मोशन मध्ये जी एनर्जी आहे त्याचाच यूज करून आपण रोटेशनल मोशनची एनर्जी फाइंड आउट करणार. म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू द सम ऑफ ट्रांसलेशनल कायनेटिक और लिनियर कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल. म्हणजे ह्या प्रत्येक पार्टिकलची जी ट्रांसलेशनल और लिनियर एनर्जी आहे त्या सगळ्यांची मिळून काय तयार होणार आहे, आपली कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. म्हणजे आपल्याला सर्वांची कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, कायनेटिक त्याला सिम्बॉल 1 म्हणू. 1 हा m1 v1 स्क्वेअर. सिंपल फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा. linear velocity is equal to r into omega, means therefore v1 is equal to r1 into omega. Here omega means angular velocity is constant but distance r1 for m1 particle, therefore kinetic energy of first particle is m1 v1 चा स्क्वेअर मिळते r1 चा स्क्वेअर
ओमेगा स्क्वेअर म्हणजे कायनेटिक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल और m1 पार्टिकल. सिमिलर एक इक्वेशन दाखवा, बाकीचं सिमिलरली लिहा. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल काय येणार, m1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा. कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल 1/2 m3 r3 स्क्वेअर ओमेगा. असे किती पार्टिकल आहेत, तर n नंबर ऑफ पार्टिकल आहेत. तर कायनेटिक एनर्जी ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल 1/2 m n rn स्क्वेअर इनटू ओमेगा स्क्वेअर. द सिंपल रिलेशन कायनेटिक एनर्जी ऑफ टोटल बॉडी किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज, त्याला आपण रोटेशनल म्हणू, is equal to the sum of translational kinetic energy of each particle. मग प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी up to n number of particle means therefore kinetic energy of first particle 1/2 m1 r1 square omega square 1/2 m2 r2 square omega square up to 1/2 m n rn square omega square. बरोबर आहे. आपण ह्या प्रत्येक पार्टिकलची इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काढली, तिथे ऍड केली, कारण हे सगळे पार्टिकल म्हणूनच ती बॉडी तयार होणार आहे की नाही. म्हणजे ह्याच्याकडे जी वेलोसिटी तयार होईल, ह्याच्याकडे जी होईल, ती सगळी एकत्र केली तर काय होणार आहे, रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी तयार होणार आहे. आता ह्याच्यामधून काय काय कॉन्स्टंट निघतंय, तर 1/2 m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर अप टू m n rn स्क्वेअर m1 r1 square m2 r2 square up to m n rn square into ओमेगा स्क्वेअर. म्हणजे 1/2 आणि ओमेगा स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, 1/2 न्यूमेरिकल कॉन्स्टंट आहे आणि अँग्युलर वेलोसिटी आपल्या डेरिवेशन नुसार कॉन्स्टंट आली. तर इथे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू m n rn स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इनटू ओमेगा स्क्वेअर. आपण इथे कंटिन्यू करू. तर पुढे कायनेटिक एनर्जी, तर त्याचं रिलेशन काय तयार होणार आहे कायनेटिक एनर्जीचं, 1/2 आपण काल मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन पाहिलेली आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी इज डिफाइन्ड ॲज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, कुणाचा प्रोडक्ट असतो, मास ऑफ ईच पार्टिकल and square of perpendicular distance between rotational position to the rotational axis position to the position of particle. आणि ते आपण मॅथेमॅटिकल सिम्बॉल वापरलं होतं, m I स्क्वेअर इनटू ओमेगा स्क्वेअर. आणि हे संपूर्ण I इज इक्वल टू समेशन m I स्क्वेअर. आणि ते जर पुट केलं तर आपलं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशन किंवा रोटेटिंग बॉडी इज 1/2 I ओमेगा स्क्वेअर. हे फॉर्म्युला तयार होतो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. आता आपण कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशनचा काय फॉर्म्युला येतो, 1/2 mv स्क्वेअर. आणि इथे कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा स्क्वेअर, जे आपण फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये पाहिले की फिजिकल सिग्निफिकन्स मध्ये इनर्शियाचं काम ट्रान्सलेशनल मोशन मध्ये मास करतो, तसे रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया करतो. म्हणजे आपल्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त हा चेंज येतो.
ही ट्रान्सलेशनल म्हणून त्याची वेलोसिटी ट्रान्सलेशनल और लिनियर, ही रोटेशनल म्हणजे त्याची वेलोसिटी सर्क्युलर फॉर्म मध्ये फिरते, मग त्याला आपण म्हणतो अँग्युलर वेलोसिटी. मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. एकदम सिंपल डेरिव्हेशन आहे. यासारखे आपल्याला 3 डेरिव्हेशन पाहिजेत. इथे एनर्जी मध्ये तुमचा अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट आहे आणि लिनियर वेलोसिटी व्हेरिएबल आहे. आपण कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल मोशनचं इक्वेशन घेऊन रोटेशनल मोशनचं इक्वेशन तयार करू. त्याच्यानंतर याचे एसआय युनिट अँड डायमेन्शन. एसआय युनिट एक जूल, जे एनर्जीचं युनिट आहे तेच युनिट आहे और आपल्या फॉर्म्युल्यापासून तयार झालेलं. काल आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे युनिट पाहिले, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचे युनिट काय आहे? kg मीटर स्क्वेअर. आणि अँग्युलर वेलोसिटीचं सुद्धा आपण युनिट पाहिलं, ते युनिट आहे पर सेकंड. इथे स्क्वेअर आहे म्हणून इथे सुद्धा काय आला? स्क्वेअर. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. CGS unit, energy measured in earth and moment of inertia measured in gram centimeter square per second square. हे झालं त्याचं असलेलं एसआय युनिट आणि CGS युनिट. दुसरे तुम्हाला विचारलं जाते म्हणजे डायमेन्शन. आता इथे डायमेन्शन जूलचं डायरेक्ट एनर्जीचं डायमेन्शन लिहा किंवा याच्यावर सुद्धा तुम्ही डायमेन्शन लिहू शकता. L स्क्वेअर m1 t रेज टू -2 हे त्याचं डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. रोटेटिंग म्हणजे फक्त जाग्यावर गोल फिरणारी बॉडी, त्याला आपण रोटेटिंग बॉडी म्हणतो किंवा रोटेशनल बॉडी म्हणतो. आता दुसरं डेरिव्हेशन आहे, ज्या वेळेस एखादी बॉडी रोटेट होत असेल, म्हणजे समजा ही एक बॉडी, तिला आपल्याला रोटेट करायची, म्हणजे तिला रोटेट करण्यासाठी मला एक ह्या डायरेक्शनने आणि ह्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय करावा लागतो, बरोबर आहे की नाही? एक मी असं वर नेतो आणि खाली आणतो, त्यावेळेस माझी बॉडी काय होते? रोटेशनल फॉर्म मध्ये फिरते. म्हणजे तिला रोटेशनल फॉर्म मध्ये फिरण्यासाठी जो फोर्स अप्लाय करावा लागतो, त्याला आपण इथे रोटेशनल मोशन मध्ये त्याला आपण कपल ऑफ फोर्स, कारण की तो एकाच वेळेस दोन डिफरंट पॉइंटला इक्वल बट अपोजिट डायरेक्शन मध्ये काय केलेलं आहे? अप्लाय केलेलं आहे. त्या फोर्सला आपण म्हणतो कपल ऑफ फोर्स और टॉर्क. तर आपलं सेकंड डेरिव्हेशन आहे टॉर्क ऑफ रोटेटिंग बॉडी. म्हणजे जोपर्यंत आपण फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ती बॉडी रोटेशनल मोशन मध्ये जाणारच नाही. आणि तो असलेला फोर्स म्हणजेच काय? आपल्याकडे कपल ऑफ फोर्स, त्यालाच आपण म्हणतो टॉर्क ऑन रोटेटिंग बॉडी. आता ज्यावेळेस आपण इथे फोर्स अप्लाय करणार आहे ह्या बॉडीवर, म्हणजे ही बॉडी अशी रोटेट होते, बरोबर, याच्यावरती फोर्स अप्लाय होतो. मग तो फोर्स अप्लाय करताना जर हिचं एक पर्टिक्युलर स्पीड असेल, एक पर्टिक्युलर स्पीड आहे, कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी ती रोटेट होती, आणि तिच्यावरती जर मी फोर्स अप्लाय केला दोन्ही बाजूला, तर तिचं स्पीड एकतर कमी होणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे. तिच्या स्पीड मध्ये जो बदल होणार आहे, म्हणजे अँग्युलर वेलोसिटी मध्ये जो चेंज होणार आहे, त्या चेंज मुळे तिथे एक्सलरेशन प्रोड्यूस होतं. काय प्रोड्यूस होणार आहे? एक्सलरेशन. आणि ते एक्सलरेशन आपलं असलेलं बॉडीवरती काय राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार. अगेन सेम डायग्राम. Use of any irregular of rigid body rotating with constant acceleration. आणि रोटेशनल मधलं एक्सलरेशन हे कोणतं असतं? तर अँग्युलर एक्सलरेशन. एनर्जी मध्ये कॉन्स्टंट वेलोसिटी आहे अँग्युलर वेलोसिटी, आणि टॉर्क मध्ये कोण कॉन्स्टंट आहे? तर अँग्युलर एक्सलरेशन. कारण की ज्यावेळेस आपण टॉर्क अप्लाय करणार आहे त्यावेळेस त्याचा स्पीड कमी होईल किंवा स्पीड वाढेल. मग ते स्पीड मधला जो चेंज असतो तो कशाने येतो? एक्सलरेशन येतो. म्हणून तिथे काय आपण म्हणतो? कॉन्स्टंट अँग्युलर एक्सलरेशन. अगेन सेम डायग्राम. कन्सिडर n number of particle
here again consider m number of particle at mass m1, m2, m3 up to mn. Discuss between rotational axis to position of particle, r1, r2 up to rn रिस्पेक्ट. म्हणजे तुमचं ह्या m1 पार्टिकलच्या ह्या पोझिशन पासून r1 डिस्टन्स आहे, m2 चं r2 आहे, m3 चं r3 अशाच n नंबर ऑफ पार्टिकलचं आपण rn लिहिलंय. आता इथे प्रत्येक पार्टिकल वरती काय अप्लाय होतोय, फोर्स अप्लाय होतोय. म्हणजे इथे F1 ह्या बाजूला, F2 ह्या बाजूला, F3 ह्या बाजूला, Fn. Apply the force on each particle F1, F2, F3 up to Fn. Apply the force of each particle is F1, F2, F up to Fn with constant angular acceleration is alpha. तुमच्या ह्या प्रत्येक पार्टिकल वरती अप्लाय झालेला फोर्स काढला, पण तो फोर्स कसा आहे, कॉन्स्टंट अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा. रेडियस किंवा डिस्टन्स ऑफ ईच पार्टिकल आर डिफरंट. बरोबर आहे. तुमच्या प्रत्येक पार्टिकलची रेडियस किंवा डिस्टन्स कसं आहे, डिफरन्स आहे. म्हणून देयरफॉर linear acceleration A also different. म्हणजे तुमच्या प्रत्येक पार्टिकल वरती अप्लाय झालेलं लिनियर एक्सेलरेशन सुद्धा काय येणार आहे, वेगवेगळं येणार आहे. एक्सेलरेशन ऑफ ईच पार्टिकल A1, A2 up to म्हणजे तुमच्या प्रत्येक पार्टिकल वरती अप्लाय झालेलं एक्सेलरेशन काय, m1 पार्टिकल वरती A1, m2 पार्टिकल वरती A2. इथे आपण एक्सेलरेशन A1, A2 up to तुमच्या प्रत्येक पार्टिकल वरती अप्लाय झालेलं एक्सेलरेशन. द सिंपल इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. द torque of rotating body is the sum of torque of each particle. म्हणजे प्रत्येक पार्टिकल वर अप्लाय झालेलं टॉर्क, त्या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला ह्या संपूर्ण बॉडी वरती अप्लाय झालेलं टॉर्क भेटणार आहे. मीन्स टॉर्क ऑफ फर्स्ट पार्टिकल ऑफ मास m1 किंवा apply the torque on m1 particle. काही लिहा. तर टॉर्कचा फॉर्म्युला काय आहे, सिंपल Rf sin theta. R म्हणजे डिस्टन्स, F मीन्स फोर्स, थीटा परपेंडिक्युलर आहे म्हणजे थीटा 90 झाला, and sin 90 is equal to 1. म्हणजे तुमचं इक्वेशन काय येतं, टॉर्क फर्स्ट पार्टिकल R1 F1. आता F1 force is related to the mass into acceleration, means therefore
F1 is equal to m1 into a1. Acceleration here, linear acceleration, and linear acceleration a1 is equal to r1 into alpha. Here angular acceleration is constant, means linear acceleration is equal to radius to the distance r1 into angular acceleration of फर्स्ट पार्टिकल, तो काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे तुमच्या संपूर्ण पार्टिकलचं जर आपण इक्वेशन एकत्र केलं तर आपलं इक्वेशन येतं r1 m1 a1 is equal to r1 m1 again r1 into alpha, means is equal to m1 r1 square into alpha. म्हणजे torque acting on first particle is equal to m1 r1 square into alpha. Similarly, इथे आपण वरती लिहू torque m1 r1 square into alpha. Similarly, torque on second particle, mass m2, radius your distance r2 square into alpha. Torque on third particle or m3 mass particle is equal to m3 r3 square into alpha. up to किती पार्टिकल आपल्याकडे n नंबर ऑफ पार्टिकल आहे, m rn square into alpha is the simple. Find the torque acting on rotating body. Torque acting on rotating body is sum of, कुणाची सम आहे, is sum of apply torque on each particle. Simple. Torque is equal to torque first, torque second, torque third up to torque of n number of particles. Value put करो, m1 r1 square into alpha, m2 r2 square into alpha up to mn rn square into alpha. इथे सुद्धा कॉमन का फॅक्टर येतो जो कॉन्स्टंट आहे, म्हणजेच एंग्युलर एक्सेलरेशन इन ब्रॅकेट m1 r1 square plus m2 r2 square plus up to mn rn square into alpha. Again summation of all particles. या सगळ्यांची जर आपण सम केली तर मॅथेमॅटिकल इक्वेशन आहे mi ri into अल्फा. आणि आपण हा फॉर्म्युला म्हणजे कुणाचा फॉर्म्युला आहे तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा. टॉर्क इज इक्वल टू I into अल्फा. म्हणजे इथे टॉर्क ऑन रोटेटिंग बॉडी किंवा कपल ऑफ फोर्स ऑन रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया इनटू अँग्युलर एक्सेलरेशन. पुन्हा आपण फिजिकल सिग्निफिकन्स जर कंपेअर केलं तर लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन मध्ये फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. म्हणजे इथे इनर्शियाचं काम मासने केलंय तर रोटेशनल मोशन मध्ये इनर्शियाचं काम मोमेंट ऑफ इनर्शियाने केले. इथे रोटेटिंग बॉडी असल्यामुळे अँग्युलर एक्सेलरेशन, ट्रान्सलेशनल और लिनियर असल्यामुळे लिनियर एक्सेलरेशन सेम आहे. फक्त इथे तुमची पोझिशन फिजिकल क्वांटिटी कोणती बदलली, लिनियर मध्ये मास तर रोटेशनल मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच्यानंतर दुसरा इतर विचारला जातो एसआय युनिट. तर याचे असलेले एसआय युनिट ऑफ टॉर्क. तर एसआय युनिट काय आहे, टॉर्कचं पहिलं युनिट आहे न्यूटन मीटर. सिंपल जो फॉर्म्युला जे आपण गेल्या वर्षी शिकलो. और दुसरं त्या फॉर्म्युल्यानुसार
मोमेंट ऑफ इनर्शियाचं kg मीटर स्क्वेअर आणि अँग्युलर एक्सेलरेशनचं पर सेकंड स्क्वेअर kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर CGS युनिट न्यूटन मेजर इन डाइट and meter measure in centimeter or gram centimeter square per second square असे आपले हे दोन युनिट आहेत. न्यूटन मीटर हे गेल्या वर्षी होतं आपल्याला कपल ऑफ कोर्स मध्ये पाहिलंय. फक्त हा आपला एक नवीन युनिट आला kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन डायमेन्शन काय येणार आहे L स्क्वेअर m1 t रेज टू -2. हे झालं तुमचं डायमेन्शन. हे 1 मार्क MCQ ला रिलेशन किंवा SI युनिट डायमेन्शन विचारले गेले. आता हे जे युनिट आहे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर किंवा हे जे डायमेन्शन आपण पाहिले टॉर्कचं आणि आता फाइंड केलेल्या एनर्जीचं कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल मोशनचं आणि टॉर्क ऑन रोटेशनल मोशन ह्या दोघांचे युनिट सारखे डायमेन्शन सारखे म्हणजेच त्या फिजिकल क्वांटिटीची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला करता येते. म्हणजे त्या दोन्ही फिजिकल क्वांटिटी या सारख्याच आहेत. म्हणजे जोपर्यंत आपण ह्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तिच्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस होणार नाही. तो फोर्स म्हणजे कपल ऑफ फोर्स किंवा टॉर्क. म्हणजे इथे लॉ ऑफ कन्झर्वेशनचं सुद्धा रिलेशन होतं. एनर्जी मीन्स टॉर्क इज कन्वर्टेड टू द एनर्जी जे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करताना लागणार आहे. म्हणजे याच्यावरती जर आपण 10 न्यूटन मीटर एवढा टॉर्क अप्लाय केला तर त्याची किती एनर्जी प्रोड्यूस करणार आहे किंवा सुरुवातीला ह्याचा एक स्पीड होतं कॉन्स्टंट. ते स्पीड थांबवण्यासाठी याच्यावरती आपल्याला 10 न्यूटन पर मीटर एवढा टॉर्क अप्लाय करायचा आहे. तर आपल्याला तिथे किती एनर्जी लागणार आहे किंवा तिथे किती एनर्जीचा लॉस होणार आहे ते साठी आपल्याला हे रिलेशन महत्त्वाचं आहे. टॉर्क इज सेम रिलेशन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. समजलं. हे टॉर्क आणि कायनेटिक एनर्जी दोन्ही डेरिव्हेशन एकसारखेच आहेत. कायनेटिक एनर्जी मध्ये आपण अँग्युलर वेलोसिटी आणि टॉर्क्स मध्ये आपण अँग्युलर एक्सेलरेशन यांचा कन्सेप्ट पाहून सॉल्व करणार केलंय. नंतर तिसरं डेरिव्हेशन आपलं अँग्युलर मोमेंटम ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. ओके.